नमस्कार. कला अकादमी गोवा आयोजित मराठी एकांकिका स्पर्धेत पीपल्स हायस्कूल मळापणजी गोवा सादर करीत आहोत योगेश सोमण लिखित महाद्वार. दिग्दर्शन आणि प्रकाश योजना निलेश महाले. नेपथ्य विनेश मडकईकर. पार्श्वसंगीत नितेश नाईक. वेशभूषा अनिल पिलणकर. रंगभूषा अमिता नाईक. कलाकार श्रीकांत ईशान देसाई. बबनराव चैतन्य नाईक. पीपल्स हायस्कूल सादर करीत आहोत महाद्वार. अहो, कोण आहे का दारापलीकडे? अहो दार उघडा. शाळेला नेमकं दार बंद झालं बंद. आता हे कधी उघडणार? असं बोलते कोणतरी. वॉचमॅन, ओ वॉचमॅन, अहो दार उघडा. अहो तुम्ही उघडा. मी कसं उघडू? ते तुम्ही उघडा ना. अहो तुम्ही उघडा. अहो उघडा. तुम्ही वॉचमॅन आहात. अहो दार उघडा. या आधलीच माणसं ओरडताय दार उघडा म्हणून. अहो दार आतून बंद आहे ना. अहो मी तेच तर सांगतोय तुम्हाला. मी आत्ता आलोय इथे. कधीपर्यंत उघडायला दार ते तरी सांगा. आता ते आम्हाला कसं कळणार? दार आतून बंद आहे ना. अहो तुम्ही आहात की आत? उघडा ना आतनच. नाही हो, तुम्ही उघडा. नॉनसेन्स. अरे वॉचमॅन आहात की घरा आहात? मगच फक्त काही तेच सांगताय. दार आतून बंद आहे, दार आतून बंद आहे. अहो आता त्याला बाहेर कुलूप कडी नाही म्हणजे ते आतूनच बंद असलं की नाही. तुम्ही एक काम करा, तुमच्या साहेबांना बोलवून आणा आणि हे दार उघडून घ्या. चला. कोण साहेब? आणि हे बघा, तुम्ही दिशांचा गोंधळ घालू नका. मला सांगा, तुम्ही कुठे उभे आहात? मी हा हे बघा, मी दाराच्या बाहेर उभा आहे आणि तुम्ही आत आहात. कळलं? खोट खोट म्हणू नको. माझी मस्करी करता वय. मी इथं 2 वेळी येऊन गेलाय. 2 वेळी इथं येऊन गेल्यामुळे तो यम आणि तो रेडा दोघंही मला ओळखतात. आता हे बघा, तुम्ही दार जर नाही उघडलं तर मी यमाकडे तक्रार करीन. उघडा दार. धमक्या धमक्या मला धमक्या देता? थांबा, आता हे दारच तोडतो. उघडा. उघडा. तुम्ही उघडा. उघडा कसं उघडत नाही? दार उघडा. असं कसं आत घेत नाही? दार उघडा. बरं झालं आलात. हो, आतमध्ये कुणीतरी हे दारच बंद करून ठेवलंय. मला आतच घेणा झालाय. हो चला, जोर लावा आणि मला मदत करा. अहो थांबा हो, मीच होतो आज. तुम्ही होय, आत? मी बबनराव. मीच होतो आज. अहो पण तुम्ही तर आता तिथून मागून आलात ना. इथं दिशांचा भयंकर गोंधळ होतोय. मुळात आत आणि बाहेर या संकल्पना इथं चुकीच्या करतायत. वाय
बघा ना हा? बघा हा? तेच ना हे काय? हा? ते बघा हो अरे, तिथं कुंपणही नाही होय की? ते बघा. तिथं भिंतही नाही अरे, जेव्हा मी या बाजूला होतो तेव्हा तुम्ही या बाजूला होता म्हणजे मी अलीकडे होतो तेव्हा मी पलीकडे होतो आणि मध्ये हे दाट आईचं भो इथं इथं भोर फसवणूक झाली. आता यात कसली फसवणूक अहो बघा ना या दारापलीकडे या दारापलीकडे तर काही नाहीच आहे. नाही हो या दाराच्या पलीकडे आणि पलीकडे आहे आत आणि बाहेर आहे हीच तर फसवणूक झाली ना. म्हणजे म्हणजे खाली वैकुंठात शरदने 5,000 रुपये दिले होते का तर मला स्वर्ग मिळावा म्हणून. तुम्ही वैकुंठात होता हो कामाला नाही हो आमचा शेवटचा स्टॉप होता वैकुंठात. आमचाही शेवटचा स्टॉप वैकुंठात होता होय होय. दिसला नाही तो कुठे. तुम्ही विद्युत जायला आलात ना हो म्हणूनच दिसलं नाही मी पलीकडच्या चितेवर रोज होतो अरे रे बराच वेळ बसतात ना. होय तास दीड तास तरी भाजलो मी अरे रे सलग तिथं जाऊन तास दीड तास वाजून घ्यायचं आणि इथं आल्यानंतर ही ही असली फसवणूक. ओ तो कोण आहे का आतमध्ये. अहो काय अहो उघडा. अहो आज काय म्हणताय सॉरी 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 बाहेर कोण आहे का बाहेर. अहो बाहेर काय म्हणताय आहे ना अहो इथे काही लक्षातच येत नाही. पलीकडे का ह्याच्या पलीकडे. अहो अहो पलीकडे की अलीकडे हा, हे बघा, तुम्ही मला डिस्टर्ब करू नका. हे मूर्ख बनवण्याच्या जागी तिथे चालायचं नाही. अरे अरे खाली मी 5,000 रुपये दिले स्वर्गात तिथे जावं म्हणून. हा आणि हे असं फसवणूक इथं आलं मी खपून घेणार नाही. अहो मला सांगा हो तुम्ही कोण काय तुम्ही कोण मी श्रीकांत पडवळकर युनिव्हर्सिटीत सब रजिस्ट्रार आहे बघा. हे, होतो रे होतो म्हणजे सब रजिस्टरात होतो म्हणा आहे मग आता युनिव्हर्सिटीत काय. युनिव्हर्सिटी उद्या फ्रेम केलेला फोटो असेल खुर्ची मागे 2-4 दिवसात एखादी पाल त्या फोटो मागे राहायला लागेल. ऑफिस वाल्यांनी फोटोकडे बघून चिठ्ठी काही केली तर ती पाल नक्की किती राहणार ठीक आहे ठीक आहे सब रजिस्ट्रार होतो म्हणून काय झालं ही फसवणूक मी का सहन करू. मला सांगा हो हा? फसवणूक केली कुणी देवाने केली की माणसानी खालच्या त्या गुरुजींनी. म्हणजे माणसाने ना हो हो कोणती केली अरे माझी आणि कुणाची खुशी काय कशी काय काय म्हणताय. हे बघा खाली त्या भटजीने मला सांगितलं मात्र की मी स्वर्गात जाणार म्हणून. ती विधी करण्याचे 5,000 रुपये घेतले आणि आमचा शरद म्हणून वेगळाच. अरे त्याला बार्गेनिंग करायला येत होतं की नाही. सरळ काढले खिशातनं 5,000 आणि कोंबडे त्या भटजीच्या हातात. बरंच लक्ष होतं की तुमचं तुम्ही कुठे होता होतो तिथे झाडवा तिरडीवर जीव मुठीत धरून का हो जीव मुठीत का शया शया माझ्या अवतीभोवती पाणी सांडत फिरत होता. सगळं पाणी माझ्या नाकातोंडात उडत होत. शिवाय शिवाय कार्ट्याने माठ इतका जवळ फोडला की एक तुकडा येऊन सरळ माझ्या डोक्याला आपटला. Anyway, म्हणजे जेव्हा पैसे दिले तेव्हा तुम्ही जिवंत नव्हता राईट अहो पण माझ्यासाठी जर शरद 5,000 चुकले ना. अहो मगाचपासून सांगतोय काय तुम्हाला कसं लक्षात येत नाहीये. मला सगळं कळत आहे तुम्हाला कळत नाही आहे काय
काय कळत नाही मला सांगा. मला सांगा हा, पैसे दिले कुणी? मुलाने. मुलांनी दिले, कुणाला दिले? त्या भटजीला. मग यात तुमची फसवणूक कुठे झाली? तुमच्या मुलाची झाली ना हो. अरे मी काय आणि माझा मुलगा काय, वन अँड द सेम थिंग. अहो पण त्याची तरी फसवणूक झाली कशावरून? तो गाली समाजात आहे तुम्हाला 5,000 रुपयात स्वर्गात पाठवण्याबद्दल. पण वेड्या, आपण स्वर्गात आलो नाही आहोत ना. कुठे आलोय आपण? अहो या स्ट्रक्चरला काही अर्थ दिसतो तुम्हाला? मध्ये उभंच्या उभं एक बंद दार आणि आजूबाजूला सगळं मोकळंच. अहो ही फसवणूक नाही तर काय आहे? मला तर वाटतं सालं भूत बनून बसावं मनगुटीवर त्या भटजीच्या. अहो असं भूत भूत काही होता येत नाही. ते हाता कळलं ना मेल्यावर. म्हणजे आपल्याला भूत होता येणार नाही? आपल्याला काही होता येणार नाही. आपण अस्तित्वविहीन आहोत. अहो भूत, पिशाच, राक्षस, मुंज्या हे काहीतरी होतं येतच असणार की. आय रिपीट, आपण अस्तित्वविहीन आहोत. आपल्याला काहीही होता येणार नाही. साला ही तर डबल फसवणूक झाली. लहानपणी उगीच घाबरवायचे आपले आई बाबा आजी आजोबा भूतांच्या गोष्टी सांगून. अहो तेही मरेच तर विश्वास ठेवायचा ना, त्यांचा तरी काही दोष. ते तर आहेच. पण मी काय म्हणतोय, त्यांच्यापैकी कोणी दिसत नाहीये हो. म्हणजे आपल्या वंशाचा दिवा आलाय म्हटल्यावर कोणीतरी यायला का बघा स्वागताला. तुमच्या लक्षात येत नाही हा? वंशाचा दिवा विझलाय आणि तेवत असलेला दिवा खाली पृथ्वीवर आहे. उद्या जाईल तो आळंदीला अस्थि विसर्जनाला. खर तर काशीला जायला हवं शरदने. कशाला? अरे अरे गंगेत अस्थि विसर्जन झाल्यावर तरी मला स्वर्ग मिळेल. म्हणजे 12,000 रुपयाचा चुराडा. काय हो तुम्ही कशावर विश्वास कशाला ठेवत नाहीये? तेवढा मी आपल्या दोघांच्या अस्तित्वहीनतेवर तेवढा मी विश्वास. वा वा वा. असं कसं म्हणतंय? अस्तित्वविहीन असून सुद्धा ना मगाचपासून सर्व शारीरिक व्यवहारांची मला जाणीव व्हायला लागली आहे. मला सांगा आता सकाळ सकाळ बसू कुठे? कुठेही बसा, सगळं मोकळत आहे. असं करा, बसा त्या कुठच्या. नको नको. हो हाच स्वर्ग असला तर देव काय म्हणतील? माणूस आहे म्हणतील. आणि मगासपासनं तुम्ही स्वर्गातच जाणार असं गृहीत का करताय? हे बघा, मी ना भयंकर ऑप्टिमिस्टिक आहे बघा. मी स्वर्गातच जाणार आहे असं माझं मन मला सांगतंय. शिवाय शिवाय खाली दिलेले 5,000 रुपये गाडी येणारच की नाही. मला नाही का वाटत स्वर्गात जावं असं वाटतंय तर 65 वर्षाच्या आयुष्यात केलेली सगळी चांगली कामं मी स्वर्गात जाण्यासाठी केली आहेत. 65 वर्षाचे होता तुम्ही? हो, म्हणजे माझ्याहून 20 वर्षांनी मोठे. रिटायरून 5च वर्ष झाली होती मला. आणि मी तर ऑन ड्युटी गेलोय बघा. काय झालं काय? काय नाही हो, छातीत दुखण्याचं निमित्त झालं. जीव घाबरला, व्हायला लागला म्हणून मी डॉक्टरांकडे गेलो. तर तिथेच टेबलावर गार झालो. डॉक्टरांनी फी सुद्धा घेतली बघा. मॅसी वाटत आला. नशिबान आहात. नशिबान? आणि कसं ना नशिबान? चला 45 वर्षी मी विद्युत लाईनीत पोहोचलोय आणि मग नशिबान. अहो मी 3ऱ्या अटॅकला गेलोय. तोही 48 तासांचा आयसीयू मध्ये बिल भरत. अरे बघा, खरी नशिबान तर तुम्ही आहात. मी अरे मग आयुष्याची दोरी बरीच बळकट होती तुमची. उगीच काहीतरी बोलू नका हो. 2 वेळी या दारापर्यंत येऊन गेलो आहे मी.
दरवेळीचा खर्च 8 लाख रुपये आला. तुम्हाला सांगतो, शेवटचं इंजेक्शन 1 लाखांचं होतं. अमाऊंट ऐकलं आणि डोळे विस्पारले. डॉक्टरला वाटलं इंजेक्शनाचा त्रास झाला. पण नाही हो, डोळ्यातून प्राणच गेले माझे. थोडक्यात थोडक्यात सुटका झाली म्हणायची तुमची. खरंच, कारण आता खर्च करायला पैसे शिल्लक नव्हते. कशाला? तुमच्या मुलांनी वगैरे केला नाही का खर्च? मुलांनी पहिल्या कटॅकला आलात ना म्हणून असं म्हणताय. नाही तर हॉस्पिटलची बिलं भरायला लागल्यावर जीव घे पण नजरावर अशी म्हणायची परिस्थिती आली होती मुलांची. बघाच वेळ झाला, कुणी आलं नाही. कोणी येणार होतो का? अहो, माझ्या मागे लाईन होती, लाईन विद्युत वाहिनीमध्ये. एक म्हातारी होती, मार डोक्यावर पदर पिदर घेऊन पडली होती. हो, तोंडात तुळशी पात्र असं धरलं होतं म्हणून फोर्स पेर होती. ती कशी काय आली नाही? त्यांचा पत्ता वेगळा असेल ना. अहो, पण डास तर हे एकच आहे. त्यांचं जाणंही वेगळं असेल. चला जरा लांब जाऊन शोधून यायचं का? नको नको, त्यापेक्षा आपण इथेच बसू ना. कशाला ते? कोणाला माहिती, हे दार आपोआप सुद्धा उघडू शकतो. हो, उघडलं तरी त्या बाजूने मोकळच आहे ना. नाही 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 नाही, हे दार त्या बाजूने मोकळं नाहीये. माझं माझं मन मला सांगते की एकदा हे दार उघडलं की आपण एका अद्भुत जागेत प्रवेश करू. अशी अद्भुत जागा जी आपल्याला ना आपल्या आम डोळ्यांनी आणि डोक्याने दिसत नाही, अशी अद्भुत जागा. स्वर्ग, स्वर्ग. राईट, स्वर्ग. असाच असेल तो खरंच. अद्भुत. आपल्याला प्रत्यक्ष दिसतच नाही. हो, म्हणूनच त्या दारापलीकडे आपल्याला काही दिसत नाहीये. हो ना, हे स्वर्गातच दार आहे. मी सांगतो किती कलाकुसरीनं भरलेलं आहे बघायला ते. हा होय, आपण स्वर्गातच जाणार आहोत. एक काम करूया, आपण इथेच बसूया. अंगावरच्या पांढऱ्या कपड्यांनी तंबू मांडूया. तंबू समोर एक झाड लावूया, म्हणजे आपल्यावर लक्ष राहील. या मदत करा मला, या. एवढ्या कॉन्फिडेंटली बोलतायत, बरेच पुण्यवान दिसतायत तुम्ही. अरे, फक्त पुण्यवान दिसतोय नाही, पुण्यवान आहे मी. माझ्या आयुष्यात ना कधीच कोणाला वाईट केलं नाही बघा. संपूर्ण 45 वर्ष मी निर्व्यसनी राहिलोय. आणि तुम्ही? तसा निर्व्यसनीच होतो, पण कोणी दिली तर बिअर प्यायचो मी. अहो, त्याबद्दल बोलत नाहीये मी. मग तुम्ही पुण्यवान आहात की नाही? आता हे एका व्यसनाचं सोडलं तर बाकी मी पुण्यवानच म्हणायचो. नक्की ना? तर हे दार उघडायचं नाही बघा. आपल्यापैकी एखादा जरी कमी पुण्यवान असला तरी दार उघडायचं नाही. आता हिशोब करायचं झालं तर मी तुमच्यापेक्षा 20 वर्ष जास्त पुण्यवान आहे. चला लिहा. लिहू? काय लिहू? माझे पुण्यकर्म हो, लिहा चला. हा, तशी तर तुम्ही सुद्धा माझी लिहा. 3 वर्षाचं असताना संस्कृत श्लोक म्हणण्याचं पहिलं बक्षीस आहे आपल्याकडं. हे बघा, गोंधळ नको. आधी माझी पुण्य मांडू, मग तुमची मांडा. बरं, काय ना दाखवायला सोपं जाईल. दाखवायचं कोणाला? अहो, ते दार उघडून जो कोणी येणार त्याला. कोणीतरी नक्की येणार. यो, चित्रगुप्त, ब्रह्मदेव त्याला. अहो, पण माझ्याकडे तर हा एखादाच कागदाचा तुकडा आहे. दोघांची पुण्यकर्म काय ह्याच्यावर मावत नाही तो. असं करा ना, या खालच्या धुरीत मांडा. हा, मग फायनल हिशोब कागदावर मांडू. चालेल. चला तुमच्यापासून सुरुवात करू. बोल. लिहा. वयाच्या 10व्या वर्षापासून सगळ्या संकष्ट्या त्यातल्या अंगारक्या कडा करायचो. हा, मी सुद्धा. -20. होय, काय वठावीस कशाला? तुम्ही 20 वर्ष लहान आहात माझ्यापेक्षा. हा, नाही,
अहो पण विठ्ठलाचं दर्शन नाही झालं हो. कशाला? अहो काय सांगू, मला नेमकं पंढरपूरचं पाणीच बांधलं. 28 जुलाब झाले त्या दिवशी. काय घ्यायचं? आता पाप पुण्यात जुलाबांचं काय मिळणार नाही तो. अहो नाही नाही नाही, जुलाबांचं म्हणत नाहीये मी. पंढरपूरचं काय घ्यायचं? जाणार ना ते पुण्यात. आता ऍक्च्युअल विठ्ठलाचं दर्शन नाही झालं तर ते कसलं पुण्य? अहो नाही हो, नाही तसं नाही. काहीतरी पडायला पाहिजे की. गेलो तर होतो पंढरपूरला. असं करा, तुम्ही कुटुंबासोबत पिकनिकला जाण्यात पुण्य घ्या. हा चालेल. ये, अर्धा का पुढे ना? असं नाही, अर्धा तर अर्धा. सांगा. मग मी सार्वजनिक गणपतीला दरवर्षी 51 रुपयाचा अभिषेक करायचो. हा मी पण करायचंच की. या. पण बबनराव, पैसे माझी बायको भरायची. आता बायको भरायची तर तुमचं पुण्य कुठलं? अहो नाही हो, काहीतरी करा ना. मला सांगा, धावतीवर कुणाचं नाव होतं? माझं? गोत्र कुणाचं होतं? अरे माझंच. मग ते पुण्य तुमच्या पगारात. हा मस्त. या. पुढे वयाच्या 18व्या वर्षापासून गणपती बसवायचो 1.5 दिवसाचा. पुढे 20. कशाला? आमचा गणपती 5 दिवसाचा होता. हा. असं करा, गणपती बसवण्याच्या बाबतीत सेम पुण्य भेटत टाका. हे पुण्य. हो हो. हा, मी दिवाळीचं अभ्यंग स्नान 65 वेळी केलाय. छायला काय वाटतंय ते पुण्यात टाकता येईल काय? अभ्यंग सण. कशाला? अभ्यंग स्नान, लक्ष्मीपूजन हे टाकायला नकोत का? हे बघ, अंघोळ केली कुणी? तुम्ही. घातली बायकोने. उठणं तेल तिनंच सोडलं ना. अहो म्हणजे आता स्वर्गात जाण्याचे काय संबंध? उद्या तुम्ही म्हणाल फटाके उडवण्यासाठी स्वर्गात जायचं म्हणून. बरं बरं, घोडा ते. अरे घोडा कसलं? मी लिहिलंच नाही. हा, मी हुंडा नाही घेतलं. टाका पुण्यात. अरे उंड कसलं? उपकार झाले ते सासऱ्यावर. आता उपकार म्हणजे पुण्यात ना हो. टाका टाका. सर माझे लिहा. मी फक्त 5 तोळे सोनं घेतलं. काहीतरी घेतलं ना? अहो पण माझी आई 15 तोळे सोनं मागत होती. मी फक्त 5 तोळे घेतलंय ना. त्याच्यात पुण्य. लिहा लिहा. बर. हा रक्तदान. रक्तदान मात्र फार मोठे पुण्य आहे. हा. मी 3 वेळा गेले. 3 वेळा. हा. तुम्ही? मी 3 वेळी गेलो होतो हा. पण केला नाही. जाऊन रक्तदान केलं नाही. काय झालं ना, हा. ज्याच्यासाठी गेलो होतो तो आधीच गेला. तोच गेला. हो. मग दुसऱ्यांदा शेजारचं रक्त पाहिलं हो. मला घोळ आली. मग गेलो घरी. आणि तिसऱ्यांदा काय झालं? हा, तिसऱ्यांदा डॉक्टरला सांगितलं मला लहानपणी कावीळ झाली होती. मग डॉक्टरांनी म्हटलं तुमचा रक्त चालणार नाही. अरे मग काय? बघा ना, तुमचं नेमकं पुण्य करता करता राहिलं बघा. हे काय नाही पडत हो. मनात जाण्याची भावना होती ना. टाका हो. अरे असं कसं? अहो, आपल्या मनात काही येतं की प्रत्यक्षात काम कृती घडली पाहिजे तरच ते पुण्य होतं. हे नाही झालं. मला वाटतं ना, मनात चांगली भावना असणं हे सुद्धा पुण्यवान नागरिकाचं लक्षण आहे. टाका हो पुण्यात. एक काम कर, रक्तदानाची भावना म्हणून खाली लिहितो, त्याला स्टार करतो आणि अटी लागू असं लिहितो. लिहा लिहा. हा, मी वडिलांची शुश्रूषा केली. अहो पण हे तर कर्तव्य होतं ना तुमचं. ते मानवी शरीर धारण केलेलं होतं तेव्हा. आता आपण शरीर मुक्त आहोत म्हणजे ते आपल्या पुण्यात पडणार नाही. तसं तर माझंही लिहा. मी लहानपणी वडिलांच्या पाठीवर नाचायचो, त्यांना पाठ रगडून द्यायचो. बबनराव, तसं तर पंचमीच्या नागाच्या पूजा सुद्धा करायच्या का? टाका टाका. हा. बघा हो, बघता बघता केवढी मोठी लिस्ट झाली आहे. बघा ना,
आपण आपण किती पुण्यवान आहोत. मला काय वाटतं ना आपलं बोलणं ऐकूनच तेच वर्गात आला एवढे. होय, मलाही तसंच वाटतं. एकदा थोठावून बघू का? बघा बघा. अहो दार उघडा. चित्रकोप, हो चित्रकोप, हे बघा मी पुण्य मांडली आहे, तुम्ही तयारी करा आणि आज घ्या. चित्रगुप्त, अहो दार उघडा. उघडा की. असू दे असू दे. ते बिझी असतील. आपण आपलं काम चालूच ठेवूया. हा, मुलांसाठी केलेली खरेदी, शिक्षण जे सगळं त्याचा खर्च 20 लाख रुपया. मग बायकोसाठी घेतलेले दागिने, स्नो पावडर, साड्या त्याचा खर्च 18 लाख रुपया. लिहा. हा, एक काम करा, हेच माझ्या खात्यात सुद्धा टाका. फक्त 20% रक्कम मजा द्या. बरं. पण अहो, हे पुण्यात कसं टाकायचं? हा तर आपण आपल्या बायको मुलांसाठी केलेला खर्च ना, असं बरोबर वाटत नाही. अहो, आपली मुलं असं पण नसते. ते कशावरून? स्वतः अस्तित्वहीन झाल्यावर आपल्याला काय जाणवतंय? ती देवाची लेकरं पंचमहाभूतांपासून झालेली. आपण वाढवली फक्त. म्हणजे दान. दान म्हणजे पुण्य. हा, लिहा. हा, या गणेश मंडळाची वर्गणी 5,000 रुपये. माझं लिहा. इंग्रज स्त्री संस्थाला दरवर्षी दर भाऊबीजाला 10 रुपये द्यायचो. बँकेत गेल्यानंतर नेहमी दुसऱ्याला पेन द्यायचं. हा. माझं लिहा. पोस्टात असताना एक दोघांचे लेटर लिहून द्यायचो मी. हा, मी येता जाता भाकड गायला नमन करायचो. मी नाही हो, मला भीती वाटायची. पण ना, मी आंधळ्यांना आणि अपंगांना ना रस्ते क्रॉस करायला मदत करायचो. आणि ते क्रॉस करत असले ना तर माझी गाडी थांबवून धरायचो. मग आम्ही गाडी अंगावर काढायचो. माझ्याही पुण्यात टाकावं. बरं बरं. बबनराव, असं नाही का वाटत आहे की आपण खर्च केलेला पैसा म्हणजे पुण्य असं गृहीत धरायला लागलं? म्हणजे जरा काहीतरी वेगळं पण हवं ना इथं. जसं मी दर वाढदिवसाला एक झाड लावायचं आणि ते वाढवायचं, एक वेगळी पुण्य. हो, हे किरकोळ पुण्य हो. तसं तर माझं लिहा. मी दर झेंडावंदनाला शाळेत जायचो नेमाने. तसं तर माझं लिहा. कारगिल युद्धाच्या बातम्या नेमाने वाचायचं आणि सैनिकांच्या नावाने चुकचुकायचं. ते माझ्याही नावात टाका. पण हा, लिहा. माझे कपडे मी धुवायचो. शाळेला त्याला का हरकत नाही. मग माझं लिहा. माझं जेवण मी जेवायचो. असू दे असू दे. हे बघा, वाट घालू नका. आता आता थोसाची पुण्यकर्म काही सुचतच नाहीये मला. तुम्हाला आठवतं का काही? नाही हो, सगळी पुण्य सांगितली मी. हो. मग हे बघा, तुमच्या पुण्याचं टोटल रेटिंग झालंय 1,800. तुमचं 1,200. म्हणजे दोघांची मिळून 3,000 आहे. ऐकलं ना? ऐकलं की? अहो अहो काय करकरलं? ऐकलं काय करलं ना? हो, उघडलं का? बोललो का? नाही हो. नाही. बघा, बारीक स्फोट झालीये. असं करा, ते कागदावर रेटिंग लिहा आणि सरकून द्या. हा, चालेल. चला बसा. हा. 3,000 पॉइंट पुण्याचे श्री बबनराव आठवले आणि श्रीकांत पडवळकर यांचे मिळून अधिक तपशील बेटी शांती करू. देऊ का सरकून? द्या द्या. आधी मोठी घालून बघू का उघडते तर. अहो, कशाला त्यांना आठवताय? मला तर वाटतं आपलं कागद वाचल्या वाचल्या आपल्यावर पुष्पवृष्टी होईल. होय हो, मलाही अगदी तसंच वाटतं. ते देतं सरकून. द्या द्या. हे बघा, आता आपण स्वर्गात जाणार. दार उघडणार. हो, इथून बाहेर आला. काय? बाहेर आली. परत सरकवतो. आता तर दार उघडलंच पाहिजे. उघडलं. उघडला द्या.
असं करा, मी सरकवतो. मी तुमच्यापेक्षा जास्त पुण्यवान आहे. बरोबर सैकवा सैकवा अहो इकडून बाहेर आले शाळेला असं काय होत आहे? हे दारात छोट आहे. काय हे दारात छोट आहे. तुम्हाला ना उगीच वाटते स्वर्गाचं दार आहे. खोटे दार आहे हो. स्वर्गाचं नाही तर स्वर्गाचं नाही तर काय हे नरकाचं दार आहे. हे बघा, मी काही म्हटलं नाहीये. सगळं तुम्हीच मोठं आहे. असू शकतो हे दार नरकाचं असू शकतो. ते बघा, नरकाचं दार पाप्यासाठी उघडणार. ज्याचे दार उघडत नाही त्यात आपण पापी नाही. हो बरोबर आहे. अहो मला काय वाटतं माहितीये का, आपली एवढी पुण्यकर्म ऐकून हे आणखी जर घट्ट झालं असेल. किंवा पापाची सुद्धा नोट घ्यावी लागेल का? अहो अहो काहीतरी काय पुण्यांसाठी पापाची लिस्ट कशाला. हो, असं मधल्या परिस्थितीत लटकण्यापेक्षा काहीतरी येऊन जाऊ दे ना. स्वर्गात किंवा स्वर्गात, नरकात किंवा नरकात. मला काय वाटतं माहितीये का, स्वर्ग आणि नरक दोघांचं दार हे एकच असावं. आपण पाप आणि पुण्य दोघांची लिस्ट मांडायची. त्याप्रमाणे त्या त्या सेक्टर मध्ये आपली भरती केली जाईल. असं असेल हो. आता पापाची लिस्ट काढावी तर आठवावी लागेल हो. मग ती लिस्ट तर मगासारखीच करू की. कसं म्हणजे वजा 20. वजावीस? नाही 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 नाही. म्हणजे मी मोठा बाकी नाही. अहो मग तसं म्हणत नाहीये मी. आता माझ्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे आहात की नाही, मग त्याप्रमाणे तुमची तेवढीच पाप जास्त होणार. असं करा, तुमच्यापासून सुरुवात करा. बरं आधी फिगर्स पुसू. पुसायलाच लागणार. एवढा पुण्यवान आहे मी. सांगा. बर लहानपणी प्रगती पुस्तकावर वडिलांची सही केली. बापरे, याला फौजरी म्हणायची. नाही नाही, केवढा मोठा बाप आहे. अहो मी कायच केलं असतं. 3 विषयात नापास झालो होतो. वडिलांनी फोडून काढलं असतं हो मला. एक केली खोटी सही. मग माझं लिहा. आता मी दारू द्यायचो, हे पण पापच ना. मग दारू पिऊन मुलांना बेदा मारायचो मी. काय आता वाईट वाटतंय होय. आता वाईट वाटून काय उपयोग. मारलात ना मुलांना पापच आहे. मग मी बायकोशी खोटं बोलून सिनेमाला जायचो. तिथं तिथं जुगार पत्ते हे सगळं करायचो. माय गॉड, जुगाराची जात तुम्हाला. तुम्हाला नव्हती कसली नाद? कॉलेजात असताना सिगरेट प्यायचो. शिवाय एकदा मित्रांच्या नादात बुधवारातही जाऊन आलो. म्हणजे तुम्ही हो हो गेलोच एकदा. 1500 रुपये खर्च झाले. डेअरिंग आणि नशिबान आहात तुम्ही. अरे तिकडे जायला कसलं डेअरिंग हो. नाही हो, डेअरिंग लागतं. मला बघा ना, 65 वर्षाच्या आयुष्यात तिथे दर गणेश उत्सवाला जातो. नुसतं नेत्र सुख. बाकी नाही म्हटलं तर साहेबांबरोबर लेडीज बार मध्ये जाऊन आलोय मी. मी तर लहानपणी वडिलांचे खिशातले पैसे देखील चोरले. लहानपणी काय हो, तुम्ही आजपर्यंत करत होतो. म्हणजे काय. वडिलांच्या पेन्शन मधून 2-3 मारायचो मी. माझ्या आईला ना डॉक्टरांनी एक टॉनिक द्यायला सांगितलं होतं. काय त्या टॉनिकची किंमत ऐकली आणि ते घेतलंच नाही. बिचाऱ्या आईला पालेभाज्या कामाला आग्रह केला. आई वडील खूप आजारी होते. तेव्हा रोज सकाळी उठायचो आणि त्यांच्या छातीकडे बघायचो. छाती हालताना दिसली तर मी खूप निराश व्हायचो. म्हणजे तुमचे वडील जावे
नाही हो. तुम्हाला सांगतो, वडिलांची शुश्रूषा करताना अनेकदा मनात विचार आला, ही उशी घ्यावी आणि तोंडावर टाकून करावी. हो हो, तुम्ही आता फार बोलताय हा. माझ्या आजारपणात काय कौतुकच करून घेतलंय मी. बायकोला बायकोला नाच नाच नचवलंय, साऱ्यांना सेवा करायला लावली. तेव्हा समाजा वाटायचं पापच आहे, पापच. आणि एक गोष्ट खरी सांगतो, मंडईत ना एक म्हातारी बसायची. तिला तिला 10 आणि 20 रुपयामध्ये फरकच कळायचा नाही हो. मी मी नेहमी तिला गंडवायचो 10-20 रुपयांना. अहो असली किरकोळ पाप मी एका जाता करायचो. बाकी आयुष्यभर शिव्या सोडून काहीही म्हणायचो नाही मी. आणि मनातल्या पापांचं जर आपण धरणार असलो तर आजूबाजूला राहणाऱ्या 3 बायकांबद्दल माझ्या मनात पाप होत. काही ना काहीतरी निमित्त काढून त्यांच्या घरी जायचं, छोटे छोटे स्पर्श करायचे, नजरेत उभं बघायचं. शी, काय माणसं आहो आपण. तुम्हाला सांगतो, ऑफिसातलं एका जरी मला नाही चितलं मी. सारखं हा आजारी पडावा, हा मरावा, आता ऍक्सिडेंट व्हावा, असंच. आणि आणि मनातली पाप जर आपण धरणार नाही 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 असा जर विचार करायचा झाला होता तर मग आपण बळजबरी सुद्धा केली आहे. बळजबरी? बळजबरी? नाही, मी माझ्या पत्नीशी एक निष्ठ होतो. नाही. तिच्यावर बळजबरी केलीच असणार ना. अहो पण ती आपली वस्तू ना. वस्तू? अहो कशाला होतात असले शब्द वापरून पाप वाढवते. आणखीन एक सांगतो तुम्हाला, एकदा पगाराच्या दिवशी मित्राबरोबर पिक्चर बघून घरी आलो. सिनेमातली दृश्य सगळी माझ्या डोक्यात तरंगत होती, तापाने फडफडली होती ती. मी कसलाच विचार नाही केला आणि काय? बाकी मागच्या पुण्यात ती देवाची पुण्य होती ना, ती गोष्टी होती. मी आजपर्यंत देवात काही नाही केलं. मी एक पैसा धनात नाही टाकलं. 45व्या वर्षी विद्युत गायनीत पोचल्यामुळे ना सगळ्या इच्छा तृप्त राहिल्या. त्याच्यात उपभोगाशिवाय आणि काहीच नव्हतं. काय माणसं आहो आपण. आपल्याला नरक नक्की आपल्याला नरकच मिळणार. मलाही तसंच वाटतं. काय हो, काय शिक्षा दिल्या जातील आपल्याला? तरी निवडून द्यावं, पण नरक नक्की आहे. आधी दार उडले. काही नाही हो, केलेली पाप तरी आपण प्रामाणिकपणे कबूल केलेत ना, एवढं समाधान हो. किंवा किंवा हीच तर शिक्षा नसेल आपली. ही म्हणजे काय? म्हणजे अंधकारात सगळे अतृप्त इच्छांचे सांगाडे घेऊन लटकत राहायचं. अहो काहीतरी काय बोलता? हे असं राहायचं? अरे जीवन आणि मृत्यू याचं चक्र पूर्ण झालंच पाहिजे, असं लटकत राहायचं. किंवा किंवा पंचमहाभूतांच्या कृपेने एखादा शरीर धारण करायचा, योनी घुसायचा, पाप करायला. अरे काय पुन्हा माणसाचा जन्म मागताय तुम्ही? मी नाही मागत हो, आपल्याला शिक्षा होईल दिली तर. नाही, मला माणसाचा जन्म नकोय. अहो एकदा शरीर धारण केलं की आपण भयानक होतो. एक काम करूया, आपण जोर लावूया, ते डाग उडूया, तोडूया, उद्ध्वस्त करूया. हो. पण मला हे असं राहायला होणार नाही. चला अरे अरे दारू उडा. मला पाप सोडून काही आठवतच नाही आहे. मला तर वाटतं लग्न म्हणजे प्रत्येक श्वास आणि उच्च सतत केलेले अनेक पाप नाही.
माणूस शेवटी पशुच. फरक इतकाच की त्याला बोलता येतं, आठवतं. ते आठवणं त्याला काही केल्या पुसता येत नाही. मग तो हळूहळू श्वापत बनू लागतो, कारण नको असलेली प्रत्येक आठवण त्याला टोचू लागते.